एवढे दिवस मी साफसफाई करत होते, आज हे पण लागले साफसफाई करायला. असं नाही आहे बरं का, त्यांनी फक्त तेवढं झटकलं आहे, बाकीचं सगळं मीच काम आवरलेलं आहे, काही केलेलं नाही आहे त्यांनी. ते पण बोलू तेवढं केलं आहे. नाही तर मला म्हणत होते तूच कर तुझं. मग घेतलं पटकन सगळं आवरून. आज काहीच आवरायचं नव्हतं जास्त, सगळं तर आवरलेलं होतं. फक्त आहे ना बाहेरचं थोडंसं झटकून घ्यायचं होतं आणि हॉल झटकायचा होता. मग त्यांनी हॉल झटकला, मी बाहेरचं सगळं झटकून घेतलं. आणि आज माझी एक इच्छा पूर्ण झाली, ती खूप दिवसाची चालली होती आमचं, की करू पण आज त्याला मुहूर्त लागला आणि मग फायनली ती गोष्ट आली. तर चला मग तुम्हाला सांगते मी पुढं आता ती गोष्ट म्हणजे काय आहे. तर तीच आहे म्हणजे आमचं देवघर. देवघर तर आम्हाला होतंच पहिलेच, म्हणजे देव काही थोडेच आहेत माझ्या घरात, पण मला ना घ्यायचं होतं. कारण दक्ष तर काय एक देवसुद्धा देवघरात ठेवत नव्हता. आणि देवघर असल्यावर प्रसन्न असं वाटतं आणि देवपूजा पण करायला चांगलं वाटतं. मग आता हे घेत होते वरती आणि प्रत्येक गोष्ट आमची म्हणजे कपाट पण वरती घेताना ते समोरून घेतलं होतं. पहिल्यांदाच हे जिन्याने आलं होतं, कारण जिना पण छोटा आहे आमचा. मग चाललं होतं त्यांचं आणि त्यात काय झालं, त्यांचा मित्रच पाडला ते देवघरवरती घेऊन येताना. तर दुसरा आहे हे नाही येत ते काय आलेच नाही व्हिडिओमध्ये. ते म्हटले नको तुम्ही मला व्लॉगमध्ये घेताल. मग फायनली आमचं देवघर आलं आणि त्याच्याबद्दल पण काय झालं, मला जे देवघर पाहिजे होतं ना ते भेटतच नव्हतं. मग त्याच्यासाठी एवढा वेळ झाला, नाही तर दुपारीच देवघर आलं असतं. मग फायनली घेतलं आता मस्त असं देवघर. चला तर तुम्हाला फायनली त्याचा लुक दाखवते मी आता. खूप सुंदर आहे. स्वामी समर्थांचं घेतलं आहे, मला तेच घ्यायचं होतं. ते काय ॲवेलेबलच नव्हतं. मग संध्याकाळी ॲवेलेबल झालं, मग घेऊन आले. आणि पाऊस पण चालू होता बाहेर, मग त्याच्यासाठी एवढं टाईम झाला. तर कसं वाटलं तुम्हाला माझं देवघर नक्की कमेंटमध्ये सांगा.